चांदोबाचा दृष्टांत. चांदोबाचा दृष्टांत. ब्रह्मविद्येची सारखी वाटणे इतर विद्येच्या ठाई आती. चैतन्य विद्या आदि करुणी सकळही विद्या अपरा अमोचका बोलिजेती. इतर विद्यांच्या ठिकाणी ब्रह्मविद्येचा अभ्यास होतो. इतर विद्यांच्या ठिकाणी ब्रह्मविद्येचा अभ्यास होतो. चैतन्य आदी सर्व विद्या अपरा अमोचका. चैतन्य म्हणजे मायेपर्यंतच्या ज्या विद्या आहेत त्या सगळ्या अमोचकामध्ये मुक्त देणाऱ्या नाहीत. तर उदाहरण देतात चांदोबाचा दृष्टांत. दिसायला दिसतं, वास्तविक तसं नसतं म्हणून ते उदाहरण देतात. कोणी एकू पदार्थी देवळाशी ये, देवळात येतो तो चांदोबा आंब्यासारखे आंबे असते. म्हणजे त्याने पाहिलं टांगलेले आंब्यासारखे आंबे, मातीचे आंबे, मातीचे असतात, त्याला कलर वगैरे दिलेले असतात, बिलकुल आंब्यासारखे आंबे असतात. आंब्यासारखे आंबे देखे, केळीसारखे केळी देखे, नारळासारखे नारळ देखे, ते तोडू खाय पैसे तो तेने मातिया तोंड भरे. रुमण्यासारखं झाले. दूध म्हणून त्याला प्यायला गेला म्हणून तोंड फुटलं. तसं याला सुद्धा ते मातीची फळं खरोखर वाटली आणि तो खाऊ लागला, परंतु त्याचं तोंड घडून गेलं. तैसा अवर विद्येच्या ठाई करुणी साधने करुणी ब्रह्मविद्येच्या सारखी अभ्यासू देखील आभासू देखील ते फळे जुती होय. इतर अवर विद्येच्या साधने करू पाहती करुणी ब्रह्मविद्येचा सारखी आभासू होय. इतर देवतेच्या विद्या प्राप्त करताना त्याला वाटतं की मी परमेश्वराचीच विद्या प्राप्त करतो आहे असा आभास होतो. कारण जोपर्यंत पूर्ण ज्ञान नाही परमेश्वर कोण आहे, देवता कोण आहे, देवतांच्या शक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे, परमेश्वराच्या शक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे, जोपर्यंत दोघांची तुलना करता येत नाही, त्याला दोघांमधला फरक कळत नाही, तोपर्यंत त्याला वाटतं सर्व देव सारखे. आणि याला कारण हा पांडव गीताकार जास्त. पांडव गीताकाराने मूर्खपणा केला सुरुवातीला. कोण आहे गीता? पांडव गीता लिहिलेली आहे. कोणी? आता कोणीतरी पूर्ण नाही, मला माहिती नाही, पण लिहिली पांडव गीता. त्या पांडव गीतेमध्ये त्याने असं लिहिलंय की कुठेही नदीचा पाऊस पडला, वरून पाऊस पडला की सगळं एकाच ठिकाणी भेटतो. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारो केशव प्रतिगच्छति. हा त्याने सुरुवातीला लिहिलाय. पण सुरुवातीचा श्लोक पाहतात लोक, बाकीचा काही पाहतात नाही, पूर्ण पुस्तक वाचत नाही. मागे एकला शाळेत आमच्या भुसावळला एक जावळे गुरुजी आहेत वारकरी, त्यांनी पुस्तकं लिहिले, फार सुंदर पुस्तकं लिहिली. आणि त्या पुस्तकाला माझी अभिप्राय पण आहे आणि माझ्या आणि बाबांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेलं आहे. आणि त्यांचा मुलगा माझा शिष्य श्रीकृष्णावर त्यांनी पुस्तकं लिहिली. त्याचं उद्घाटन करताना त्या जळगावात जो दवाखाना का मोठा उल्हास पाटलाचा, त्या उल्हास पाटलाला बोललो आणि त्या उल्हास पाटला दवाखाना त्यांचा मुलगा ऐकला म्हणून त्याला मुलगा आम्ही म्हणतो बरंच. त्याने हेच उदाहरण दिलं. सर्व देव सारखेच आहे, कोणत्याही देवाची व्यक्ती एका देवाला पोचते. आता होऊ दिलं त्याचं मग मला जेव्हा बोलायला लागतं की माणसाने लिहिलेला ग्रंथ, देवाने लिहिलेला ग्रंथ नाही. वैयक्तिक माणसाला जितकं ज्ञान होतं तेवढं ज्ञानाचं तो व्यक्तीने व्यक्त करतो. संपूर्ण ज्ञान कोणालाही नाही. संपूर्ण ज्ञान फक्त परमेश्वरालाच असतं. सर्वज्ञ हा म्हणजे परमेश्वर, अल्पज्ञ म्हणजे माणूस. किती हुशार होता, प्रत्येकाचं कोणतीही गोष्ट असू द्या, प्रत्येक बाबतीत जे परमेश्वराला कळतं ते कोणाला कळत नाही. आणि त्याने सांगितलं कोणत्याही देवतेला
त्याच पुस्तकामध्ये शेवटी तो लिहितो, काय लिहितो? श्रीकृष्णाला सोडून जो दुसऱ्याचं भजन करेन, कृषितो जान्हवी तेरी कृषितो जान्हवी तेरी कृपम खनती दुर्मती, कृषितो जान्हवी तेरी कृपम खनती दुर्मती, श्री कृष्ण परित्यज्य योग उपासते स मूर्ख. म्हणजे जो श्रीकृष्णाला सोडून दुसऱ्याला भजन करेन तो मूर्ख. तहान लागलेला मनुष्य नदीच्या काठी बसलेला आहे आणि पुन्हा पाणी पिण्यासाठी वेळ खणतोय, हे त्याने गेलेलं. आता कोण मूर्ख? जो म्हणतो कोणत्याही देवाची भक्ती केली तर एकाच देवाला पोहोचते, आणि तो म्हणतो बाकीचं काही नाही, श्रीकृष्णाला सोडून जो दुसऱ्याला भजन करेन तो मूर्ख आहे. म्हणजे त्यांच्या लिहिण्यामध्ये तो स्वतःच फरक करतो. त्याला कळत नाही की आपण पहिल्याने काय नाही. तसं ही जी हाय, जे देवतेची भक्ती करणारे, विद्या प्राप्त करणारे, त्यांना वाटतं का आपण परमेश्वराची विद्या प्राप्त केली. कारण सगळं एक भावना, इथून तिथून देव एकच आहे, एक भावना. म्हणून या दृष्टीने हे फळं पाहतो, केळं पाहतो, आंबा पाहतो, आणि त्याला वाटतं हे आंबे खाण्यासारखेच आहे, आणि तो मातीचे आंबे कलर दिसतात तसे, वस्तुस्थिती तशी नसते, परंतु ती खाण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यामुळे त्याचं तोंड होतं. तैसा अवर विद्येच्या साधनी करुणी अवर विद्येचा साधनी करुणी अविद्ये ब्रह्मविद्येचा सारखी आभासू होय. इतर विद्या प्राप्त करताना ब्रह्मविद्येसारखा आभास होतो, परंतु ते फळे तुझी, म्हणजे ते पतन पावणारी फळे असतात. मायेपर्यंत जरी किती चैतन्य विद्येचा प्राप्ती झाली, मायेची प्राप्ती झाली, तरी ती नित्यमुक्ती नाही. तैसी का ब्रह्मविद्येची फळे दुःख होय. तैसी या ब्रह्मविद्येची फळे, तैसी का ब्रह्मविद्येची फळे, म्हणजे तशी का ब्रह्मविद्येची फळे, म्हणजे तशी ब्रह्मविद्याची फळं नाही. परमेश्वराने सांगितले, सर्व धर्मान परित्यज्य मग एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शीघ्र. सर्व धर्मांना सोडून तू मला एकट्याला जर शरण आला तर मी तुला सर्व पापापासून मुक्त करेल आणि माझी नित्य मुक्ती देईल. मात्र कशी भक्ती करायला पाहिजे? अव्यभिचारी. माम चयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते. मला जो भक्ती अव्यभिचारी भक्ती करतो, एक निष्ठेने जो भक्ती करतो, त्यालाच मी सर्व देव एकच म्हणून जर भक्ती करेल तर त्याचा मी नाही. जर मी पाहिजे असेल तर बाकीचं सोडावं लागेल, बाकीच्या देवतांची फळं पाहिजे असेल तर मला सोडावं लागेल. कोणतं तरी एक प्राप्त होणार. म्हणून त्यासाठी चांदोबाच्या दृष्टांत त्याप्रमाणे जीवास अवर विद्यांचा साधनामध्ये ब्रह्मविद्येचा आभास होतो, परंतु त्याची फळे च्युतिवंत आणि दुःखदायक असतात. दुःखदायक अशी फळे तर मिळतात, सुख तर मिळतं, परंतु खाली आल्यानंतर पुन्हा 84 नरकात जावं लागतं. पुन्हा सुख दुःखाचे आहेत, पुन्हा कर्म भोगत मनुष्य जन्म प्राप्त होणार, पशुचा जन्म प्राप्त होणार, 84 नरक चुकणार नाही. ब्रह्मविद्यादी देवतांची फळे त्याचप्रमाणे दुःखकारक असतात. ब्रह्मविद्यांची ती देवतांची फळे ती दुःखकारक असतात, म्हणजे मूळ नित्यमुक्ती देणारे नाही. आता हा एक दृष्टांत हत्तीचा. जो जे होऊन असे तो तेची बोले. अनंत शक्ती युक्त परमेश्वर सकळाची विषय व्यवस्था करी. हा दृष्टांत मागे चौथीला पण एक होता, एक मराठी 10वीला पण होता. गावा हस्ती आला, एका गावाला हत्ती येतो, तिथे जात्यांना हत्ती पाहू गेले. एका गावाला हत्ती आला होता, तिथे आंधळे पाहायला गेले. आंधळे हत्ती पाहायला गेले, का दिसणार का त्यांना, पण त्यांना स्पर्शाने कळेल. हत्ती पाहायला गेले, एकी पाव देखील एकाने पायाला हात लावला,
असा आहे का चांगला पूर्ण हात त्या आंधळ्याने काही फिरवला नाही, फक्त पायाला हात लावला चालला. एके सोंड देखील एकाने सोंड पाहिली असं आहे का असं चालला म्हणजे पूर्ण त्याने बी हात फिरवला नाही. एके पाठी देखील एकाने पाठीवर हात ठेवला असं आहे का चालला. एके पुस देखील एकाने शेपटीला पाहिलं आणि म्हणजे शेपटीला हात फिरवला आणि तेवढंच चालला तो. मग एकमेका संवाद येते म्हणजे एका ठिकाणी जमले आणि एकमेकी संवाद करू लागले. ते म्हणे का रे कसा हत्ती होता, अरे तू हत्ती देखीला तो हा पाहो देखीला तो म्हणे हत्ती खांबा सारखा. अरे हत्ती खांबा सारखा आहे. दुसरा म्हणतो अरे सोंडी देखीला तो म्हणे अरे हत्ती मुसळा सारखा आहे. ज्याने सोंडीला हात लावला तो म्हणतो हत्ती मुसळा सारखा आहे, कारण सोंड आणि मुसळ सारखं दिसत, मुसळासारखा आहे. तो म्हणे हस्ती ज्याने कानू देखीला तो म्हणे हस्ती सुपासारखा आहे. सुपड पाकड्याचं असं मोठं असतं ते घातल्याचं काल सुपड्यासारखं सुपासारखा आहे. त्याने पोट देखीला तो म्हणे अरे हत्ती कोथळ्यासारखा आहे. म्हणजे निर्णय पुस देखील तो म्हणे हस्तीसारखा, पुस देखीला तो म्हणे खराट्यासारखा आहे. ज्याने शेपटीला हातला तो म्हणतो हत्ती खराट्यासारखा आहे. असे एकमेका विरोधी. मग त्यामध्ये डोळसू असे तो म्हणे अरे हा हस्तीचा एकू एकू अवयव तरी हस्ती नव्हे, ऐसा अवयवी युक्त तो हस्ती. हे सगळे एक एक हस्तीचे अवयव आहेत आणि या सगळं अवयवा मिळून हत्ती. यांना ज्ञान कसं झालं मग कोणाला ते वर्णन डोळस येतो सांगतो ना, डोळ्यावर इथे आंधळे आहेत ना, हो त्यांनी सगळं हात फिरवला दिसत बी नाही. नाही मग तो डोळस वाटा येतो, त्याला डोळे आहेत चांगले, तो येतो तो सांगतो अरे हा तुम्ही जो हात फिरवला तो हत्तीचा एक एक अवयव आहे. या अवघ्या अवयवा मिळून हत्ती. नाही नाही हे वर्णन जे केलं आहे खांबासारखा सुपासारखा म्हणजे आता खांबाला स्पर्श करू शकतो ना, पाहू शकतो. खांब आहे हे कोणी सांगितल्यामुळे हात लावतो ना खांबाला, आंधळा जरी असला तर हात लावला कळतोय की आता खांब असतो, स्पर्शाने कळतो ना. आता माणूस आहे की नाही किंवा कळणार दिसत तर काही नाही, पण माणसाला हात लावला काय म्हणणार हा कोणतरी माणूस आहे. तसं खांबाला हात लावल्यानंतर खांब आहे, सुपड्याला हात लावल्यानंतर हे सुपडं आहे एवढं कळतं. कारण इतराकडून मी ज्ञान ऐकलं असतं, सुपडं असं असतं, खांब असा असतो, हे सगळं ऐकलेलं असतं. पाहिलेलं नसतं पण दुसऱ्याकडून ऐकलेलं असतं. याचा सुपडा असतं, असा कान असतो, असा कट्टा असतो, झाडाचा कट्टा असा असतो, हे ऐकलेलं असतं. आणि ते ऐकलेलं असल्यामुळे आणि पाहिलेलं नसल्यामुळे त्याचा भ्रम होतो की हे त्याचं सारखंच आंधळे. आणि जो डोळसवाला असतो तो म्हणतो अरे मूर्खांनो हे एक एक हत्तीचे अवयव आहेत, अवघ्या अवयवा मिळून हत्ती. तसं 81 कोटी 1.25 हे देवतेचे एक एक परमेश्वराचे एक एक अवयव आहे. ह्या परमेश्वराच्या शक्ती आहे, आवर शक्ती म्हणते त्याला. कोणती शक्ती? आवर शक्ती. या परमेश्वराच्या आवर शक्ती आणि परशक्ती दोन्ही शक्ती आहेत. हे एका एका देवतेला परमेश्वर समजणं चुकीचं आहे. एक एक देवता म्हणजे परमेश्वराची एक एक शक्ती आहे. जसं एक हात आहे, एक पाय आहे, कान आहे, ही त्या हत्तीची शक्ती आहे. त्याच्या दृष्टीने तो त्या शक्तीने तो हत्ती चालतो. तसा परमेश्वर सुद्धा या सर्व शक्तियुक्त परमेश्वर कसं आहे, सर्व शक्तियुक्त म्हणजे देवता सुद्धा त्यामध्ये आल्या. या अवघ्या देवतांची कारण जो राजा असतो त्याच्याजवळ नोकर चाकर असतात, सेनापती असतो, प्रधान असतो, आणखी बाकीचे सुयोग असतात. आणि तो जे राजा आहे नोकर चाकर नाही, कोणीच नाही, तर त्याला कोणी राजा म्हणणार नाही. राजा स्वतः काम करीत नाही, फक्त तो फरमान करतो सोडतो. आता राष्ट्रपती, फक्त राष्ट्रपती काय स्वतः काही काम करतो, फक्त काय पंतप्रधानांनी ठराव पास केला तो त्याच्याकडे जातो, सही करून देतो. आणि शेवटी चुकीची माफी
एखाद्याला फाशी जरी झाली असली, त्या हायकोर्टामध्ये शेवटच्या कोर्टामध्ये फाशी जरी झाली असली तर तो फाशी रद्द करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतीला असतो, पंतप्रधानाला सुद्धा नाही, कोणत्या मंत्र्याला सुद्धा नाही. कारण सगळ्यात जास्त पॉवर कोणामध्ये आहे? पंतप्रधान आहे. तसं परमेश्वर असा आहे की जीवाने काही गुन्हे केले, किती गुन्हे केले तरी दयाळू, मयाळू, कृपाळू, करुणाळू असल्यामुळे तो त्याचे गुन्हे माफ करू शकतो. मात्र देवता माफ करीत नाही. जैसा कर्म वैसा फळ दे. देवता त्याने जसं कर्म केलं तसं फळ देणार, म्हणजे देणार. म्हणजे सर्व शक्तियुक्त परमेश्वर असं जे म्हटलेलं आहे, तर सर्व शक्ती कोणती? ना देवतांची शक्ती आणि आपली शक्ती. कारण जे देवता देऊ शकतात ते परमेश्वर देऊ शकतात. देवता काय देणार? आपलं फळ देणार की नाही? मग देवतेच्या विद्या देणार की नाही? मग देवतेची विद्या परमेश्वर देत नाही का? तर चक्रपाणी अवताराने जाडता जाडता खराटा मारता एकाला एक खालच्या विद्या प्राप्त, 24 काणीच्या विद्या त्याला प्राप्त झाल्या. ज्या देवता देणाऱ्या ते यांनी दिल्या. जर सुपडं मारलं, ते खट्टा आणि सुपडं दाखवलं की नाही, सुपडं मारलं वरच्या स्वर्गापासून वरच्या देवतेच्या विद्या त्यांना प्राप्त झाल्या. म्हणजे देवता फक्त देवतांच फळ देतात, परमेश्वराचं फळ देत नाही. मात्र परमेश्वर देवतेचे फळ देऊ शकतात आणि स्वतःचंही फळ देऊ शकतात. दोन्ही शक्तियुक्त, परा और शक्तियुक्त म्हणून त्याला श्रेष्ठ मानले. म्हणून सर्व शक्तिमान तो परमेश्वर आहे. इतर ज्योतींची भक्ती करण्यापेक्षा त्या परमेश्वराची भक्ती केली. जसं नवनाथांनी परमेश्वराला मागितलं, उभय दृश्य अवतारालाच मागितलं की नाही. दत्तात्रय प्रभू प्रसन्न केले. काय मागितलं त्यांनी? मला अष्टभैरवांच्या विद्या पाहिजे. म्हणजे देवतेच्याच विद्या मागितलं, दिल्या की नाही. मस्त अष्टभैरवाची विद्या देण्याचा अधिकार त्यांना होता का? त्या अष्टभैरवांच्या होत्या, त्यांनी काय द्यावं? पण अष्टभैरवांची विद्या सुद्धा यांच्याजवळ होती. अष्टभैरवाला काय विचारावं लागलं, हो तुझी विद्या देऊ का यांना, असं विचारलं का देवाने? नाही. अशी ताकद नाही म्हणायची का माझी विद्या दिली तुम्ही म्हणून अष्टभैरवांची. कारण अष्टभैरव सुद्धा त्यांच्या ताब्यात होते, त्यांची शक्ती त्यांच्याजवळ होती. सर्व देवतेंच्या विद्या ते देऊ शकत होते. कोण? परमेश्वर. मात्र देवता त्यांचीच विद्या देऊ शकतात, परमेश्वराची विद्या देऊ शकत नाही. म्हणून परमेश्वरा श्रेष्ठ आहे. त्या दृष्टिकोनातून हा दृष्टांत आहे की इतर देवतेंची विद्या प्राप्त करण्यापेक्षा त्या परमेश्वराचा जवळ गेला तर त्याला दोन्ही मिळू शकतात. आवर साधना मिळू शकते, परमेश्वराची बी साधना. ज्ञान आणि प्रेम हे परमेश्वराची विद्या. दोन विद्या, एका विद्येची दोन. एक विद्या ते ब्रह्मविद्या. एक विद्या ब्रह्मविद्या किती प्रकारची? दोन प्रकारची. एक ज्ञान आणि प्रेम, या दोन प्रकारची. म्हणून हे आणि आवर साधन मी त्यांच्याजवळ आहे. म्हणून इतर तुटपुंजी भक्ती जो सुकृत आहे तो भोगिताती, सुकृत समताची ढकलून देती. हे जोपर्यंत जितकं पुण्य करा तितकं पुण्याचं फळ ते देणार आणि पुण्य संपलं का हाकलून देणार. म्हणजे ती निश्चित त्यांची नित्यमुक्ती कोणत्याही देवतेची नाही, चैतन्य असो की कोणती असो. मात्र परमेश्वर म्हणतात मला जो आला त्याला कधी मी खाली उदाव देणार नाही, नित्यमुक्ती दी. ज्याशी जे शक्ती प्रकाशली, ज्या विद्यावंताला जी शक्ती प्रकाशली तो त्याशीच परमेश्वर समजतो. विद्या प्रकाशतो जेव्हा विद्या साधना प्राप्त करतो कोणत्याही देवतेची. बाकी विद्यामार्ग झालेच आपलं. विद्यामार्गामध्ये ज्या देवतेची विद्या प्रकाशते पिंडस्थ इथे, कोणती विद्या असो ती प्रकाशते मात्र इथे. ज्या देवतेची पिंडस्था प्राप्त आपल्या ज्या देवतेची विद्या प्रकाशली त्या देवतेची पिंडस्था हृदयामध्ये प्रकाशते आणि त्यामुळे त्याला आनंद प्राप्त होतो आणि त्या आनंदामुळे त्या सामर्थ्यवान बनतो आणि पुढे मेल्यानंतर त्या देवतेच्या मूर्तीच्या भीतरी त्याला प्राप्ती होती. मग त्याला आठवी परमेश्वर प्राप्तीच झाली. आता देवता आहे का परमेश्वर आहे याचं त्याला ज्ञान नसतं. वास्तविक ते देवता आहे, खरोखर परमेश्वर नाही. परमेश्वर जेणे प्रकारे प्राप्त व्हायला पाहिजे तिनेच प्रकारे होईल. तू साधनेने प्राप्त होत नाही, ब्रह्मविद्येनेच प्राप्त होतो. तो ज्ञानी असे तो म्हणे ईश्वराची
एक एकी शक्ती असेल. ईश्वराची एक एक शक्ती आहे, परिपरमेश्वर नव्हे. ऐसा शक्तियुक्त तो परमेश्वर, असा तो शक्तियुक्त परमेश्वर. परंतु जो जैसा होऊन असे तो तैसाची बोले. जो देवतेचा भक्त असतो, देवालाच परमेश्वर मानणारा असतो, नव्हतं नाही हे परमेश्वराचीच मला प्राप्ती मिळाली ऐकत नाही. कारण तो त्याचं मन तसंच पक्क जाईल असतं. या ठिकाणी एक परमेश्वरच भक्ती आहे. पण कसा परमेश्वर करता आहे? अनंत शक्ती परमेश्वर, अनंत शक्ती देणारा परमेश्वर आहे. आणि सकळाशी विशेष व्यवस्था करे. हे सृष्टीची व्यवस्था करण्याकरता त्या सगळ्या देवतांची नेमणूक केलेली आहे. आता हा डुळकैली या बाळकाचा दृष्टांत. हो जाणे परी जाओ नेने, उपायो वेचे ऐसे काही असे. कोणी एक माता असे, ती आकुल्या लेमपूरवासी पेहे दे त्या पाजी. ती डुळकी मागवती दे मागवती डुळकी, मागवती दे मागवती डुळकी. मग शेजिल्या सायल्या असतील त्या म्हणती हा डुळकताय तरी का पाजीशी. ती म्हणे घे आई, ती म्हणे घे आई आतू तरी लितेल. म्हणजे कोणी एक माता आपल्या मुलाला दूध पाजते, परंतु ते ओकून पडतो. असे एकदा दोनदा तीनदा पाजण्याचा प्रयत्न करते, पण तो ओकून पडतो. मग तिच्या शेजाऱ्यांची मैत्रीण असते, ती मैत्रीण ती म्हणते अहो हा तर ओकतो आहे, का त्याला दूध पाजते आहे. तेव्हा आई म्हणते पुन्हा पुन्हा पाजल्याने पोटात थोडेसे तरी जाईल. अगदी पुन्हा पुन्हा पाजल्याने पोटात थोडस तरी जाईल. तसा परमेश्वर वेळोवेळी ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. अनंत जन्म हा मनुष्य जन्म, अनंत जन्मामध्ये मनुष्य देह प्राप्त करतो. आणि अनंत जन्मामध्ये मनुष्य प्राप्त करून अनंत जन्मामध्ये परमेश्वर होतात. निरनिराळ्या प्रकारे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. पण हा काय घेतो सोडून देतो. एक अनुसरती एक ननुसरती, म्हणजे सोडून देतो. परंतु पुन्हा तरी परमेश्वर त्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. आणि पुन्हा एखादं काय परमेश्वर मी हा घडी घेतो सोडून देतो, का परमेश्वराला ज्ञान देतो. पण परमेश्वर अरे मी जरी पुन्हा पुन्हा देतो तरी त्याचे संस्कार केव्हा किंवा उमटतात. कारण केली क्रिया वाया न वचे. केलेली क्रिया कधीच आणि परमेश्वराने केलेली क्रिया वाया जाणार नाही. आज ओठांतरी असते ती पुन्हा देशांतरी कधी ना कधी येतच, परंतु अगोदर ते केलं पाहिजे, सवय लागली पाहिजे. सवय लागली तर ती सवय लागता लागता लागून जाईल. त्याला नुसतं पाहिलं बोललं तरी ते सवय लागली. तो जरी भक्ती करणारा असेल, तो ऐकणारा असेल नुसता. आज प्रवचन ऐकलं आणि तो ऐकून चालला गेला, पुन्हा ऐकला पुन्हा चालला गेला, पुन्हा ऐकला पुन्हा चालला, आणि केव्हा ना केव्हा त्याला वाटतं नाही हे यांचं ऐकण्यासारखं शास्त्र आहे, आपण पूर्ण ऐकलं पाहिजे. एकदा ऐकलं सोडलं पुन्हा आला नाही तर काय उपयोग नाही. आणि याने पुन्हा पुन्हा त्याला सांगितलं पाहिजे. आपण माझ्या एखाद्या म्हणतात काय बा एवढं डोकं करतात, सांगून द्या पटकन मोकळून, नाही ऐकलं समजून द्या. अरे ऐकून सांगणं आपलं कर्तव्य आहे, पुन्हा पुन्हा सांगणं आपलं कर्तव्य आहे. शाळेमध्ये सुद्धा जेव्हा पेपर देतात सर लोक परीक्षेच्या वेळेला काय सांगतात माहिती, सुरुवातीला पेपर दिल्यानंतर प्रश्नपत्रिका दिल्यानंतर प्रश्नपत्रिका नीट वाचा, एक वेळ सोडून 3 वेळ वाचा आणि ते पूर्णपणे समजल्यावरच प्रश्न सोडवा. काय काय म्हणतात, एक वेळ सोडून आम्ही प्रश्न इथे विदर्भ आम्ही त्या होतो ना कॉलेजला, तर त्यावेळेला ते सर आम्हाला प्रश्नपत्रिका दिले, पहिल्याने सूचना देत प्रश्नपत्रिका एक वेळ सोडून 3 वेळ वाचा, पुन्हा पुन्हा वाचा आणि चांगलं समजल्यानंतर मग पेपर लिहा. लगेच पेपर लिहिण्याची घाई करू नका. का ना एक वेळ नाही सोडलं पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर लगेच काही लगेच कळतं. पण पुन्हा पुन्हा वाचण्याची सवय लागली पाहिजे आणि मग ते लक्षात येतं की आपण काय लिहायला पाहिजे. म्हणजे एक वेळ वाचल्यानंतर प्रश्नपत्रिका सुद्धा सुटत नाही, मग परमेश्वराचं ज्ञान कसं प्राप्त होईल.
आम्ही एक वेळ वाचल्याने प्रश्नपत्रिका अभ्यास केला असून सुद्धा लक्षात येत नाही. पुन्हा पुन्हा लक्षपूर्वक ती प्रश्नपत्रिका चांगली वाचतो. मग या पद्धतीचा त्रास होतो. मग तेव्हा पेपर सोडवतो. म्हणजे पेपर सोडवताना नुसता पास होण्याकरता सुद्धा पुन्हा पुन्हा प्रश्नपत्रिका वाचावी लागते. तसं परमेश्वराची भक्ती करताना पेपर सोडवणार सांगतो की पुन्हा पुन्हा वाचा. त्याला काय करतो मानाची पुन्हा पुन्हा वाचा वाचा पेपर दिला मोकळा होतो. तसं परमेश्वर हा म्हणतो पुन्हा पुन्हा मी ज्ञान सांगतो आहे, लक्ष देऊन ऐका माझं. पुन्हा पुन्हा मी ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. अरे मनापासून जरी घेतलं तर पुन्हा किंवा आता एखादं म्हणतो ना, आता ते तो ऐसे घेपा पाठी अनुभवे जाणार. मंत्र पंत काय पण जास्त लावलं खोडी जर म्हणतात तरी आता जेवतो ऐसे घेपा पाठी अनुभवी जाणार. म्हणजे अभ्यास करता करता त्याला अनुभव येतो आणि काय सांगितले गुरुने ते कळतं. ही परमेश्वर सुद्धा ज्ञान देताना केली क्रिया वाया न व्हायचे. शेण पडलं तर शेण उचलताना त्याला माती चिटकून जाते, साधं शेण असतं ते. तसं परमेश्वराने केलेली क्रिया जीवाला ज्ञान देण्याची जी वाया जाणार नाही. या जन्माचे संस्कार त्या जन्मात, त्या जन्माचे संस्कार त्या जन्मामध्ये किंवा ना किंवा तो अधिकारी बनतो आणि शेवटी इकडे वळतो. परंतु पहिल्या जन्मातच काही केलं नाही अधिकार त्याला, तो पुढच्या जन्मात काय करणार आहे. म्हणजे कोणत्या तरी जन्मामध्ये हा अधिकार जोडावा लागतो. एकाएकी परमेश्वर मार्गावर कोणीच येत नाही. मागच्या जन्माचा अधिकार असल्याशिवाय हा या जन्मात परमेश्वर मार्गाकडे येतच नाही. आपण म्हणतो सुसंस्कारी दिसतो. सुसंस्कारी म्हणजे मागच्या जन्मामध्ये चांगले संस्कार परमेश्वराचे याला लागलेले असावे. फक्त इकडे आलं नाही. आता त्याचा प्रतिकारता वाढली, कारण चांगल्याची प्रतिकारता वाढते आणि वाईटाची प्रतिकारता वाढते. एका जन्मातून अनेक जन्मात त्याची संस्कार म्हटल्याशिवाय राहत नाही. म्हणून तेच याला सांगायचे की जशी माता ते दूध पित नाही तर त्याला पुन्हा पुन्हा थोडं पाजायला पाहिजे. सांडत कोणी एका दोन गोट गोठात जातं. म्हणून ते शेजारीला म्हणते अगं मी गुणागुणाच्या करतात पाचते, याच्या पोटात एक दोन चेंबले जरी गेला तरी पुष्कळ आहे. आणि तेवढ्यात तरी मला स्वतःसाठी माझ्या मनाने दूध पिलं. ऐकल्यानंतर परमेश्वराने ज्ञान दिल्यानंतर थोडं जरी याने आचरण्याचा प्रयत्न केला. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महत्त्वभय. किती झालं? स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महत्त्वभय. माझा धर्म थोडा जरी आचरला आल्याने तरी मी त्याला मोठ्या भयापासून वाचू. माझा धर्म मी सांगितलेलं ज्ञान थोडं जरी आचरलं, मनापासून जर आचरलं तर मी मोठ्या भयापासून सुद्धा वाचवू शकतो. हे भगवान श्रीकृष्ण गॅरंटी देतात. नाही संपूर्ण आचरण झालं, थोडं तरी आचरण. आज थोडं आचरणाची बुद्धी उद्या जास्त होईल, पुन्हा जास्त होईल. या जन्मात ते पुढच्या जन्मात आचरणाची बुद्धी वाढल्याशी राहणार नाही. केलेले संस्कार काही वाया जात नाही. म्हणून ती माता सुद्धा आपल्या मुलाला पुन्हा पुन्हा दूध पाजण्याचा प्रयत्न करते. आणि तो हात पित नाही, उद्या पित नाही, उद्या तरी पिन परवा तरी पिन, पण त्याला दूध पाजणं माझं कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातून हो जाणे परी हो नेणे, हो जाणे परी हो नेणे, उपयोगा नवचे ऐशी काही असे. म्हणजे कोणती गोष्ट वाया जाईल असं काही आहे, उपयोगाला येणारच. केली क्रिया वाया नवचे. त्याप्रमाणे परमेश्वर कोण्या एकाला शास्त्र ऐकवतो परंतु तो विसरून जातो. शास्त्र ऐकवतो परंतु तो विसरून जातो. पुन्हा सांगतो, पुन्हा तो विसरतो. तेव्हा तो सामान्य ज्ञानी या विशेष ज्ञानी म्हणाले, विशेष ज्ञान अहो हा तर विसरतो आहे. काय तो डोकं खर्च करता, कशाला निरूपण करता, तुम्ही सांगता विसरून जातो. परमेश्वर म्हणाले याच्या ठाई नुसती शास्त्र ऐकण्याची इच्छा तरी शिल्लक आहे. काय याच्या ठाई निदान शास्त्र ऐकण्याची तरी इच्छा आहे. विसरून जाय का ना, पण ऐकण्याची तर इच्छा आहे ना. अर्थाप्रती बोलावे. ज्याला शास्त्र ऐकण्याचीच मुळात इच्छा नाही, मुळात सकट उपटून जर फेकलं त्याने मला काय ऐकत नाही, अजिबात बोलू नका, मला सगळं कळतं, मला जे करायचं करीन, असं जर सांगणार असला तिथे काय डोकं लावू. आणि ज्याला ऐकण्याची इच्छा आहे पण तो विसरून जातो. तो म्हणतो बाबा
मी ऐकतो तर काय करू, इथून तिथून उठलो थोडं गेलो की मी विसरून जातो. पण या वेळेला विसरून जाशील, पण मी जे सांगितलेलं शास्त्र आहे त्याचे संस्कार त्याने काही राहतील. जर प्रयत्न केला, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तीनही गळे, तसं म्हणतो. प्रयत्न जर केला, प्रयत्नांती परमेश्वर. तू कार्य करण्यास सिद्ध हो, तुझे कार्य मी सिद्धीला. प्रयत्न कोणी करायला पाहिजे. आणि लहान मुलाला सुद्धा आपण चालवायचं शिकवतो, त्यात काय करतो, हात असं हात धरतो, चल बेटा चल, पुन्हा थोडस हात जोडतो, तो पडतो, पुन्हा उठून चल चल चल. मी कशा करता, तो पडतो तरी पुन्हा हात धरून पुन्हा चालवतो. कशा करता, त्याला चालवण्याची प्रॅक्टिस करतो पडत असताना सुद्धा. मग पडतो जाऊन एका शिकवायला चालण्याचं म्हणतो का आपण, तो पडला तरी पुन्हा हात धरून त्याला उठवतो, चल 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 चल, त्याचा इकडे आधार सोडून त्याला चालवायचा प्रयत्न करतो. कारण का, हा चांगला चालला पाहिजे, लंगडा लुळा नको, अपंग नको. ही नुसतं चालण्याकरता सुद्धा पडत असला तरी पुन्हा पुन्हा शिकवण्याचा प्रयत्न करतो. तसं हे शास्त्र जरी तो विसरत असेल, पुन्हा पुन्हा सांगितल्यानंतर कोणत्या तरी वेळेला याचं एक काही ना काही लक्षात राहणार, आठवणार, कारण सारखा होईना आठवणार. आणि हा मला त्याने सांगितलं, दुसऱ्याला सांगताना याला लक्षात येतो, हा बरोबर हेच शिकवलं होतं माझ्या गुरुने. त्याला जरी आठवलं नाही, पण दुसऱ्याने कोणी सांगितलं ते शास्त्र, हा माझ्या गुरुने सांगितलं होतं, लक्षात येतं त्याला. मी संस्कार वाया जात नाही. याच्यावर सगळा हा दृष्टांत दिलाय. हे हो जाणे परी होऊ नये. म्हणजे प्रयत्न करतो परंतु होत नाही त्याच्याने, आणि उपयोगांवरची असे काय असे म्हणजे केलेली क्रिया काय वाया जाते किंवा नाही किंवा उपयोगी येते. हा कपाल परीक्षेचा दृष्टांत. तैसा स्थानी तैसा गोष्टी न कीजे की, जानोनी नेणे तो संदेश सदैव. म्हणजे काही ठिकाणी वेळ काळ पाहून बोलायला पाहिजे. कुठे बोलावं, कुठे आपलं शास्त्र सांगावं, कोणाला सांगावं, त्याचे काय नियम. हे ज्ञान आटा चौघाटा बोलावे, म्हणून येथून दिला विन कोणाही किंवा बोलतो नये. जरी तुम्ही बाजारात तुमचं ज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला, त्याचा काही उपयोग नाही. जिथे ऐकण्यासारखे असेल त्याला सांगावं, ऐकण्यासारखे असेल त्याला सांगू नये. त्याबद्दल हा कपाल परीक्षेचा दृष्टांत सांगितलाय. कोणी एकूण धातुवादी असेल, तो रण शोधू जाय. म्हणजे मंत्री तांत्रिक होता कोणतरी, रण शोधू जाय मांत्रिक होता. रण पडिले असेल, रण सापडला, रणांगण सापडले, मुंडके पडलेले होते लोकांचे, रणांगणावर युद्ध झालं होतं. ते एकेकाची काडी घाले. ते पडलेले मुंडके होते, एकेकाच्या कानामध्ये काडी घालतो. परी ते कानी निघे परी ते कानी निघे. म्हणजे इकडून काडी घेतली इकडून निघून जायची, इकडून काडी घेतली निघून जायची, असेच सर्व प्रयत्न त्याला दिसले. आणि काची कानी घाली ते तोडून निघे, तेही खांडी. म्हणजे एकाच्या कानामध्ये काडी घातली ते तोडून निघेल, ते तोंडातून निघेल. म्हणजे आरपार पण तोंडातून निघून जात होती. अनेकाच्या कानी घाले ते भितरी जाय ते घे. म्हणजे एखाद्या कानामध्ये घातली ते भीतर गेली, म्हणजे अंतःकरणामध्ये गेली त्याची, आणि ते घे. म्हणजे मुर्द्यामध्ये सुद्धा परीक्षा पाहिली की हे मुर्द चांगलं आहे की नाही, बुद्धिमान आहे की नाही, म्हणून काडी घालून पाहिली. तैसा परमेश्वर निरोपिती ते विसरे त्या ते अवेरिती. परमेश्वर निरोप करतात पण तू विसरतो त्या ते अवेरिती. का आणि का प्रति बोलजे त्या ते अवेरिती. एक परमेश्वर त्याला ज्ञान देतात, निरोपण करतात, पण तो विसरणाराच आहे, येतच नाही, तेव्हा त्याचा अवेर करतात. घेऊन पाहतात तू देऊन त्याचा उपयोग नाही, विसरणार म्हणून त्याचा का अवेर नाही. त्याप्रमाणे नागदेवाचार्यांना प्रथम विचारलं होतं, तुमच्यावर बुद्धी, माझ्यावर, गोविंद प्रभूवर आणि रामदेवावर कशी बुद्धी आहे. ती म्हणजे माझ्यावर सगळे सारखे आहे. म्हणजे काय त्याला कळलं का,
म्हणजे परमेश्वराजवळ येऊन सुद्धा तो समान मानू लागला. म्हणजे याला इकून तिकून सारखी काडी निघून गेली अशी. म्हणजे सगळ्यांना सारखंच समजायला लागला. पण परमेश्वर कोण आहे हे केव्हा कळेल त्याला? जेव्हा ती काडीमध्ये हृदयात घुसेल. एक काही काहीच्या तोंडातून निघून जाते, काही काहीच्या कानातून निघून जाते, पण त्याच्या हृदयात घुसते. म्हणजे जे बोललेलं ते हृदयात असतं. तेव्हा कळतं की हा परमेश्वर आहे, मी जीव आहे. तेव्हा फरक कळतो परमेश्वराच्या जीवाच्या मध्ये. त्याचे परमेश्वर निरोपीती ते विसरेल त्या ते अवैरिती. जो परमेश्वर ज्ञान देऊन सुद्धा तो विसरतो, त्याचा सुद्धा परमेश्वर शेवटी अवैर करतो. जेव्हा याला सांगून काही उपयोग नाही. अनेकाप्रती बोलेल त्या त्या अवैरिती. म्हणजे अनेकाप्रती म्हणजे अन्य. हे शास्त्र कोणाला सांगायचं? अर्थाप्रती बोला. जो ऐकणारा आहे त्याला बोला, जो ऐकणारा नाही. असं काय सांगितलं नाही उपदेशाप्रती बोलायचे आहे का? उपदेशाप्रती बोलायचं वचन काही नाही आहे. काय सांगितलं? अर्थाप्रती बोलावे. जिथे कोणी ऐकणारा असेल, शास्त्राचा उपयोग करून घेणारा असेल, त्याला सांगा. जर अर्थ नाही, आवड नाही, त्याला काय तो उपदेशी असो अगर नसो. कारण आज ऐकल्यानंतर त्याला ते शास्त्र ऐकून काही दृढ बुद्धी जर झाली तर तो उपदेशी बनू शकतो. आणि जर तुम्ही फक्त उपदेशीच पाहाल आणि कोणाला सांगणार नाही, विचारायला महाराज तुमच्याजवळ ज्ञान घ्यायला लागतो, तुम्ही मला सांगतच नाही, असं जर असेल म्हणजे सांगून पाहावं. ऐकणारा आहे का? काय हरकत नाही. जर ऐकून त्याला जर पटलं तर पुढे असे बरेचसे उपदेशी झाले. आपली पुस्तकं त्यांना वाचायला दिली, काही दोन गोष्टी सांगितल्या अन्य लोकांना, तर ते पुस्तकं वाचून म्हणा, काही दोन गोष्टी सांगून म्हणा, नाही तुमचं खरं ज्ञान आहे. मी आतापर्यंत इतकी पुस्तकं वाचले पण असं ज्ञान काही मला कळलं नाही, मला आता उपदेश द्या. कारण मी एक वेळेला तो मागे सांगितलं होतं, वालचंदनगरला गेलो होतो एक पर्यटन बाईकडे, आणि तिथे हरभरे तोडणारी, हरभरे काढणारी एक बाई होती. हरभरे तोडलेले वाढलेले त्या हरभरे जोडीत होती आणि आई नव्हती ती. परंतु त्या घरी मी गेलो 2-3 दिवस पर्यंत. त्या बाईंना मी त्या लोकांना त्या धर्माच्या गोष्टी सांगत होतो, वास्तविक सांगत होतो उपदेशांना. तू ऐकत होती ती कान लावून, आणि ते कान लावून ऐकत 3 दिवस पर्यंत मला कल्पना सुद्धा नव्हती की बाई हा ऐकणार. मला नाही म्हणतो नाही काय तिथे कामात आहे, पण तरी मी सांगत होतो. आता तिला हाकून देता येत नव्हतं, त्यांचं काम चालू होतं. मग ती बाबांनी माझं काम बंद करून टाकलं म्हणून तिला काही बंद करता येत नव्हतं. मी आपल्या यांना सांगत होतो ती उपदेशी नसताना सुद्धा. पण ऐकता ऐकता 3ऱ्या दिवशी ती बाई मला म्हणते, बाबा तुम्ही एवढं ज्ञान सांगितलं यांना, हे जर मला अगोदर कळलं असतं उगीच माझे जन्म वाया गेले म्हणे. आत्ताच्या आत्ता मला उपदेश देऊन टाक. म्हणजे उपदेश नसताना सुद्धा तो अधिकार तिचा चालून आला. मी म्हटलं तर बाई तुम्ही बाहेर जाऊ, मी 2 शब्द त्यांना सांगतो, म्हणजे तुम्ही उपदेश घेतला नाही, तुम्ही निघून जा. तर तिचा अधिकार वाढला असता का? ते बाहेर नाही दिले. अर्थाप्रती बोलावे. आता मी काही तिला सांगत तर नव्हतो वास्तविक, परंतु तिला मनापासून ऐकण्याची इच्छा होती. आणि त्यामुळे ते 3 दिवसाच्या प्रवचनामध्ये सुद्धा आता इथे आताची गोष्ट 2-3 वर्षापूर्वी देवपूजा घेऊन गेलो होतो त्या जेल रोडला. आणि जेल रोडला देवपूजा घेतल्यानंतर एक रात्री आमच्या शिष्य म्हणून तिथं बोल बाबा रात्री मुक्कामी माझ्याकडे, सकाळी तुम्हाला जेल रोडला पोहोचून देईल. इथे 60-70 लोक बोलवले, त्यांना ते पूजा होईल ना तुमचं प्रवचन घेऊन. बरं म्हटलं. तिथे गेलो मी अगोदर संध्याकाळी भाई म्हणून आहे त्रिमूर्ती चौकला, तिथे गेलो. आणि तिथे एक मनुष्य ऐन होता, एक उपदेशाच्या सवासातला होता, परंतु ऐन होता हे मला काही माहिती नाही. तो म्हणे चल बाबांचं प्रवचन ऐकायला. काय म्हणे संध्याकाळी देवपूजा बी आलेली बाबांची, चल ऐकायला म्हणे. त्या वाचनेकर बाबा मी माझ्याबरोबर शाळेची. पण ते नंतर बोलले चल म्हणे ऐकायला बाबांची परत. मग तिथे गेलो. आता मला काय माहिती की हा उपदेश ऐकलाय, उपदेशाबरोबर आल्यामुळे हा बी उपदेश असेल. 1 तास प्रवचन केलं, 1-1.5 तास तिथे जवळ 1-1.5 तास प्रवचन केलं. आणि तो जो ग्रस्त आहे होता त्याला इतकं सद्बुद्धी सुचली, बाबा काय ध्यान सांगितलं, अगदी खडाना खडा तुम्ही समजून सांगितला, व्यवस्थित सांगितला. देवता काय विशेष कशी भक्ती करावी, काय करावी.
मला हे नातवंत कळलंच नाही, हे मला पुष्कळ म्हणत होते की उपदेश घेऊन घे, उपदेश घेऊन घे, पण मी काय यांचं ऐकलं नाही. पण आज तुमच्या मुखातून ऐकल्यामुळे मला हे ध्यान खूप आवडला. धर्म मला आत्ताच्या आत्ता उपदेश द्या. तो सुद्धा उपदेश घेणार तयार झाला. पण त्याला वाटतं याला उपदेश द्यावं तर विशेष मी आणणार होतं द्यायला, गाठी नव्हती द्यायला. आता उपदेश दिल्यानंतर पहिले गाठी विशेष द्यावं लागतं. म्हटलं बाबा तुला उपदेश जर दिला तर मात्र विशेष द्यायला नाही, आता गाठी बी नाही आहे. मग तो उपदेशी त्याच्या घरी प्रवचन, बाबा तुमच्यामुळे तुमच्या शब्दामुळे आज तयार झाला, गाठी विशेष मी देतो म्हणे. आणि माझ्या देवाकडचा विशेष कोणताही घ्या त्याला द्यावं. त्याला उपदेश दिला. म्हणजे सांगण्यास तात्पर्य की आईन असून सुद्धा मी विचार केला नाही की हा आईन यांच्याबरोबर आलेला आहे, याला काय समजून द्यावं. तर एखाद्या वेळेला आई लोक सुद्धा, इतर लोक सुद्धा ऐकणारे जर असले तर सांगितल्यानंतर त्यांचा प्रभाव पडतो. आपला प्रभाव पडला तर ते अनुकूल होऊन जातं. अरे नाही ऐकणार असला सोडून द्यावं. परंतु जिथे ऐकणारे आहेत त्यांना सांगितल्यानंतर काही ना काय, पण ऐकणारे आहेत की नाही आहे केव्हा करणार, बोलल्याशिवाय कळणार नाही. हा ऐकतो की नाही ऐकतो सांगून पाहावं, ऐकणारे सोडून द्यावं आणि ऐकणार सांगावं. म्हणून तिच्याकरता हा कपाल परीक्षेचा दृष्टांत. जो घेणारा असेल त्याला सांगावं, जो कानातून या कानातून सोडून देणारा असेल, तोंडातून सोडून देणार असेल त्याला सांगू नये. कोण्या ठिकाणी कोणती गोष्ट करू नये हेही जो जाणतो, म्हणजे वेळ काळ पाहून कोणती गोष्ट करावी कोणती गोष्ट करू नये तोच भाग्यवान होय. त्या ठिकाणी कोणती गोष्ट करू नये. इथे कुत्र्याच्या शेपटीसारखं किती नळी भारामध्ये ठेवलेल्या शेपटीमध्ये, तर ती शेपटी भाकरीच्या भाकरीत राहणारे अशी जी माणसं असतात तिथे आपण नळी घालायची नाही, त्याला ज्ञान सांगायचं नाही. कारण तो ऐकणारच नाही, तो सरळ होणारच नाही. व्यर्थ आपला प्रयत्न आहे, म्हणून व्यर्थ प्रयत्न करायचा नाही. ज्या प्रयत्नामध्ये आपलं अपयश होते. कोणी एक धातुविद्या जाणणारा किमयागार होता. तो रणांगण शोधित होता. त्याला रणांगणाचा प्रेताचा खच दिसला. त्याने एका प्रेताच्या कानात काडी घातली तर ती काडी दुसऱ्या कानातून निघून गेली. म्हणून त्याने ते प्रेत सोडून दिले. दुसऱ्या प्रेतामध्ये काडी घातली तर ती काडी तोंडातून निघाली, म्हणून ते सोडून दिले. आणि काही एकाच्या कानामध्ये काडी घातली तो ती बाहेर आली नाही, ना तोंडातून आली नाही ना दुसऱ्या कानातून निघाली नाही. म्हणून त्याने आपल्या जवळ ठेवून घेतलं. म्हणजे त्याला वाटतं हे म्हणतो त्याचा चांगला प्रयोग करण्यात. म्हणजे साधा तो मांत्रिक तांत्रिक सुद्धा आपल्याला कोणती मुलक उपयोगाला पडेल याची अगोदर परीक्षा घेतो. कारण परीक्षा घेतली नसती तर त्याला ते मुलक सापडलं असतं का. परीक्षा पाहिली काडी घालून पाहिली निघून घेतल्यावर याला सांगायचं नाही, काय कामात नाही, याला या काडी घातली कुठं तोंडातून निघाली आम्ही काय उपयोगाचं नाही. पण दुसरी काडी घेतली दुसऱ्या मुलक्यामध्ये ती त्याच्यावर गेली. हे मुलक आपल्या उपयोगाचं आहे. तंत्र मंत्र उपयोगाला आहे. नुसतं तंत्र मंत्र उपयोगाला सुद्धा तो मांत्रिक काडी घालण्याचा प्रयत्न करतो. तसं परमेश्वर सुद्धा जीवाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, किंवा एखादा अधिकरण सुद्धा जीवाला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रयत्न करून जर ते साध्य होत असेल, एखादा अधिकारी होत असेल तर त्याला ज्ञान सांगण्याला काही हरकत नाही. आणि एकाएकी कोणी ज्ञान प्राप्त करू शकत नाही. उपदेश काही जन्मापासून कोणी येत नाही, उपदेश नसतो. उपदेशाच्या घरात सुद्धा जे उपदेशी आहेत त्यांच्या घरात सुद्धा अगोदर आईनच असतो, तर त्याला सांगितल्याशिवाय कळणार नाही. आता काही घरी इतके कट्टर उपदेशी असतात आणि त्यांची मुलं वेगळं धर्माला लागलेले असतात. अशी पुन्हा किती सांगा, त्यांचे संस्कार बाहेर शिकायला जातात, तिकडचेच खाऊन पिऊन येतात आणि तिकडचे शास्त्र ऐकून येतात संगाती सोबतीमध्ये. आणि ते शेवटी नास्तिक बनतात. आई वडिलांचं सुद्धा ऐकत नाही, कोणाचं शास्त्र साधूचं सुद्धा ऐकत नाही. कारण संस्कार वेगळे वेगळे. कारण कोवळ्या वयामध्ये जे संस्कार लागतात ते गरट झाल्यावर लागत नाही. आता हा दुसरा दृष्टांत आहे मोदळ्याचा दृष्टांत. हे तुमचे रहस्य किंगा आपले रहस्य ते अनेका प्रती प्रगटी जेना अन्य कथने जाय. पुन्हा की प्रभूजीचं महत्व सांगून दिलंय
हे तुमचे रहस्य किंगा. परमेश्वराचं ज्ञान काय? हे तुमचे रहस्य किंगा. आपले रहस्य अनेकाप्रती प्रगटीजना. आपलं जे रहस्य आहे परमेश्वराचं ज्ञान मग त्या ठिकाणी मांडू नका. अन्य कथने जाय, ते अन्य कथन केल्यासारखं होईल. म्हणून मोजळा असे त्या ते गीतेद्वार साने आणि सांडिते द्वार थोर. मोजळा असे त्या ते गीतेद्वार साने आणि सांडिते द्वार थोर. दृष्टांत दिलाय. तैसा वर्षा दिसा का 2 वर्षा काढिले असे ते शास्त्र ते एका प्रती बोलू नये. त्या ते परमेश्वर विशेष अवेरिती. अहो तुमचे हे रहस्य आहे. आपले रहस्य इतरांना प्रगट करू नये. इतरांना सांगितल्यास ते नष्ट होते. म्हणजे इतर त्या ठिकाणी जिथे सांगू नये तिथे सांगू नये. म्हणून ते कुठे सांगावं याचंही त्याला ज्ञान पाहिजे. कोणाला सांगावं याचंही त्याला ज्ञान पाहिजे. त्याला सांगतात मोदळ्याचे आत घेण्याचे दार लहान असते, परंतु बाहेर सोडण्याचे दार मोठे असते. मोदळा म्हणजे एक प्रकारचं काय ते घटिका पात्र आहे. ते पाणी घेण्याचं पात्र असतं मोठं. जशी एक टाकी असते पाण्याची टाकी, आपण पाहतो ना पाणी टाकी मोठी असते. पाणी घेण्याचं साधन मोठं असतं आणि पाणी सोडण्याचं नळ असतं थोडंसं लहान. घटिका पात्र किंवा पाणी घेण्याचं साधन याचे पाणी आत घेण्याचे छिद्र लहान असते घटिका साधनाचे, परंतु बाहेर सोडण्याचे